नमस्कार. CTET परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेकांना बालविकास आणि शिक्षाशास्त्र हा विषय एखाद्या मोठ्या डोंगरासारखा वाटतो, नाही का? पण काळजी नसावी. आज आपण याच डोंगराला एका सोप्या, सरळ रस्त्यामध्ये बदलणार आहोत. समजा हा आहे तुमच्या यशाचा एक पक्का रोडमॅप. हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की एवढा मोठा अभ्यासक्रम सुरुवात कुठून करायची आणि कसा पार करायचा. पण खरं सांगायचं तर योग्य दिशा मिळाली की कोणताही प्रवास सोपा होतो. आणि आजच्या या चर्चेत आपण बरोबर तीच दिशा शोधणार आहोत. चला तर मग पाहूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण एकूण 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. आधी परीक्षेचं स्वरूप समजून घेऊ, मग मुलांच्या विश्वात डोकावू, त्यानंतर 3 महान विचारवंतांकडून काही गोष्टी शिकू, मग शिकण्याची प्रक्रिया नक्की कशी घडते ते पाहू, आणि शेवटी हे सगळं ज्ञान वर्गात वापरायचं कसं तेही बघू. चला सुरू करूया. तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की परीक्षेच्या दृष्टीने हा विषय इतका महत्त्वाचा का आहे. हे आकडे साधे नाहीत तर खूप महत्त्वाचे आहेत. सीटेट पेपर 1 मध्ये तब्बल 30 प्रश्न म्हणजे पूर्ण 30 गुण फक्त आणि फक्त बालविकास आणि शिक्षाशास्त्र या एकाच विषयावर आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, या विषयात जर प्रावीण्य मिळवलं तर यशाच्या दिशेने एक मोठी झेप घेता येईल. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. बरं, आता येऊया आपल्या अभ्यासाच्या मूळ विषयाकडे, म्हणजेच मुलांच्या जगाकडे. शिक्षक म्हणून 0 ते 11 वयोगटातल्या मुलांचा विकास समजून घेणं हा तर आपल्या कामाचा पाया आहे. या 2 शब्दांमध्ये हमखास गोंधळ होतो. वाढ म्हणजे काय तर शारीरिक बदल, म्हणजे उंची वाढली, वजन वाढलं, हे मोजता येतं. पण विकास ही संकल्पना खूप मोठी आहे. यात शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अशा सगळ्याच गोष्टी येतात. वाढ काही काळानंतर थांबते, पण विकास तो आयुष्यभर सुरूच राहतो. मुलाचा विकास म्हणजे काही सरळ रेषेत होणारी गोष्ट नाही. तो एका झाडासारखा आहे ज्याला वेगवेगळ्या फांद्या फुटतात. शारीरिक वाढ ही एक फांदी, तर इतरांशी कसं वागायचं हे शिकणं म्हणजे सामाजिक विकास ही दुसरी. आपल्या भावनांना ओळखणं म्हणजे भावनिक विकास ही तिसरी, आणि विचार करण्याची क्षमता वाढणं म्हणजे संज्ञात्मक विकास ही चौथी. महत्त्वाचं हे की या सगळ्या फांद्या एकत्रच वाढत असतात. आता मुलांचा विकास होतो कसा हे अधिक खोलात जाऊन समजून घेण्यासाठी आपल्याला काही दिग्गजांची मदत घ्यावी लागेल. चला तर मग आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया रचणाऱ्या 3 महत्त्वाच्या विचारवंतांना भेटूया. पहिले आहे जीन पियाजे. ते मुलांकडे एका छोट्या शास्त्रज्ञाच्या नजरेने बघायचे. त्यांचं म्हणणं होतं की मुलं फक्त माहिती घेत नाहीत, तर ती स्वतःच्या अनुभवातून जगाबद्दलची एक मानसिक प्रतिकृती तयार करतात. त्यांनी विकासाचे 4 महत्त्वाचे टप्पे सांगितले, जे दाखवतात की मुलांची विचार करण्याची पद्धत वयानुसार कशी बदलते. यानंतर येतात लॉरेन्स कोलबर्ग. त्यांचं लक्ष होतं नैतिक विकासावर, म्हणजे बरोबर काय आणि चूक काय हे मुलं कसं शिकतात. त्यांच्या सिद्धांतानुसार सुरुवातीला शिक्षेच्या भीतीने मुलं नियम पाळतात आणि हळूहळू मोठ्या होताना त्यांची नैतिक समज अधिक व्यापक होत जाते. आणि तिसरे आहेत लेव वायगॉत्स्की. पियाजेच्या विचारांपेक्षा त्यांचे विचार थोडे वेगळे होते. वायगॉत्स्की म्हणायचे की मुलांचा विकास हा एकट्याने नाही, तर त्यांच्या आजूबाजूच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणातून होतो. त्यांच्या मते शिकण्याची प्रक्रिया ही इतरांशी, विशेषतः मोठ्यांशी होणाऱ्या संवादातूनच घडते. आणि वायगॉट्स्कीने आपल्याला 2 जबरदस्त टूल्स दिले आहेत. पहिलं म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट किंवा ZPD. याचा अर्थ मूल स्वतः काय करू शकतं आणि थोड्या मदतीने काय करू शकतं यामधला जो भाग आहे तो. आणि स्कॅफोल्डिंग म्हणजे ही मदत देण्याची प्रक्रिया. जसं एखादी इमारत बांधताना आधार दिला जातो, तसा शिक्षकाने मुलाला शिकताना योग्य वेळी योग्य तो आधार देणं. मुलांचा विकास तर आपण समजून घेतला, पण मुलं शिकतात कशी? शिकवणं ही एक कला तर आहेच, पण त्यामागे एक शास्त्रसुद्धा आहे. चला या प्रक्रियेचे टप्पे पाहूया. चला एक साधं उदाहरण घेऊया, सायकल शिकण्याचं. मित्रांना सायकल चालवताना पाहून मुलाला प्रेरणा मिळते. मग ध्येय ठरतं की मलाही सायकल शिकायची आहे. तो तयारी करतो, पण तोल सांभाळण्याचा अडथळा समोर येतो. तो पडतो, पण पुन्हा उठून प्रयत्न करतो. हा झाला त्याचा प्रतिसाद. मग त्याचे बाबा म्हणतात, शाबास, छान प्रयत्न करतोयस. हे झालं दृढीकरण. आणि हळूहळू सायकल चालवण्याचं कौशल्य त्याच्या मनात एकत्रित होतं, म्हणजे पक्क होतं. शिकणं नक्की कसं घडतं यावर 3 मोठे विचारप्रवाह आहेत. पहिला आहे वर्तनवाद, जो शिकण्याला बक्षीस आणि शिक्षेशी जोडतो, म्हणजे बरोबर उत्तर दिलं की शाब्बासकी. दुसरा आहे संज्ञानवाद, जो आपल्या मेंदूला एका कम्प्युटरसारखा पाहतो,
माहिती आत येते, त्यावर प्रक्रिया होते आणि ती साठवली जाते. आणि तिसरा म्हणजे रचनावाद, जो म्हणतो की ज्ञान बाहेरून दिलं जात नाही, तर प्रत्येक जण ते स्वतःच्या अनुभवातून तयार करतो. आजची वर्गखोली ही पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. त्यात प्रचंड विविधता आहे. म्हणूनच सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना समजून घेणं प्रत्येक भावी शिक्षकासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग समावेशक शिक्षण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणताही विद्यार्थी मागे राहता कामा नये. मग त्याची भाषा, संस्कृती, आर्थिक परिस्थिती काहीही असो, किंवा त्याला शिकण्यात काही विशेष अडचणी असोत, सगळ्यांना एकाच छताखाली शिकण्याची समान संधी मिळायला हवी. ही विविधता अनेक प्रकारची असते. वर्गात वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले विद्यार्थी असतात. काही दिव्यांग असतात, तर काही प्रचंड हुशार असतात. या सगळ्यांच्या गरजा ओळखून त्यांना समजून घेऊन शिकवणं, हेच तर एका चांगल्या शिक्षकाचं कौशल्य आहे. चला, आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हे जे काही आपण शिकलो त्याच्या प्रत्यक्ष वर्गात आणि सीटेट परीक्षेत कसा वापर करायचा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. सीटॅट परीक्षा फक्त आपली माहिती तपासत नाही, तर ती माहिती आपण वर्गातील वेगवेगळ्या परिस्थितीत कशी वापरू शकतो हे तपासते. त्यामुळे केवळ सिद्धांत पाठ करून उपयोग नाही, तर ते वापरायचे कसे हे समजून घ्यावं लागेल. चला, एक परिस्थिती इमॅजिन करूया. समजा वर्गात एक विद्यार्थी आहे ज्याला एक नवीन संकल्पना समजायला खूप वेळ लागतोय, तर बाकीचे सगळे पुढे गेलेत. अशावेळी काय करायला हवं? हा असाच एक प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर मग अशा परिस्थितीत काय करता येईल? आपल्याकडे अनेक शैक्षणिक साधनं आहेत. सगळ्यात आधी वर्ग व्यवस्थापनाचा वापर करून शिकवण्याची गती थोडी कमी करता येईल. मग सतत मूल्यमापनातून त्याला नक्की कुठे अडचण येते ते शोधून काढता येईल. एकदा अडचण कळली की त्याला उपचारात्मक अध्यापनातून वैयक्तिक मदत करता येईल. आणि त्याचवेळी जे विद्यार्थी पुढे आहेत त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून संवर्धनात्मक उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवता येईल. जीन पियाजे यांचं हे वाक्य बघा, हे या संपूर्ण विषयाचं सार आहे. आपलं काम फक्त माहिती देणं नाही, तर मुलांमध्ये अशी क्षमता निर्माण करणं आहे की ते स्वतः विचार करू शकतील, प्रश्न विचारू शकतील आणि काहीतरी नवीन शोधू शकतील. तर हा होता सीटेट परीक्षेसाठी बालविकास आणि शिक्षाशास्त्र या विषयाचा संपूर्ण रोडमॅप. आता मार्ग तर आपल्यासमोर स्पष्ट आहे. प्रश्न फक्त एकच आहे, या मार्गावर चालून आपण कसे शिक्षक बनणार आहोत? असे शिक्षक जे फक्त शिकवत नाहीत, तर मुलांचं आयुष्य घडवतात.